श्री स्वामी समर्थ. मंडळी, रात्रीचे 1:30 वाजता आम्ही फायनली अक्कलकोटमध्ये पोहोचलो. ॲटो केली आणि डायरेक्ट भक्तनिवासमध्ये गेलो. भक्तनिवासमध्ये पण स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. नंतर आवरलं, फ्रेश वगैरे झालो आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी निघालो. तिथे प्रसाद वाटपाचं काम चालू होतं, तर आम्हाला बघा राजगिऱ्याचा लाडू मिळाला. आज खरंच खूप भारी वाटत होतं. नंतर गजरे वगैरे घेतले. तेवढ्यात आम्हाला तिथे 2-3 फ्रेंड पण भेटल्या. नंतर स्वामींसाठी हार, नारळ, फुले घेतली आणि दर्शनासाठी आतमध्ये निघालो. आतमध्ये गेलो तर खूप गर्दी होतीच, पण छान दर्शन झालं. एकदम मन भरून असं स्वामींचं दर्शन घेतलं. आज गुरुवार होता आणि 1 जानेवारी पण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, त्यामुळे खूप गर्दी झाली होती. ते नारळ विकणारे दादा होते ना, ते पण बोलले, की या अगोदर एवढी गर्दी कधीच झालेली नाही. आमचं दर्शन घेऊन 3-3:30 पर्यंत दर्शन घेऊन झालं आणि गुरुवार असल्यामुळे तिथे भजन कीर्तन चालू होतं. मग आम्ही काकड आरतीपर्यंत भजन कीर्तन ऐकत बसलो. काकड आरती केली आणि बाहेर आलो, तर खूपच गर्दी झालेली होती. तर फायनली आमच्या बॅगा आणि चप्पलसुद्धा सापडत नव्हतं. बॅगा कशा तर सापडल्या, पण चप्पल हरवलं आमचं. जाऊ दे म्हणलं, देवाच्या दारात गेले तर जाऊ देत. नंतर बघा 8-8:30 वाजता आम्ही रिटर्न यायला निघालो, तरीसुद्धा 2 किलोमीटर अंतर पार केलं तरी पण लाईन लागलेली होती दर्शनासाठी. खूपच गर्दी झालेली होती. सो अशा प्रकारे दर्शन झालं.